आज किरकसाल संवर्धन प्रकल्पाचा जो अभ्यास अहवाल प्रकाशित झालाय, जो 2023 ते 2025 या कालावधीमध्ये चिन्मय सावंत आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी अभ्यास केला आणि हा प्रकल्प राबवला. तर या अनुषंगानं वन विभाग यापुढे सुद्धा या प्रकल्पासाठी निश्चितपणे चांगलं योगदान देईल आणि हा कन्झर्वेशन रिझर्व्ह घोषित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल, असं माझं मत आहे. आणि निश्चितपणे प्रयत्न केले जातील, जेणेकरून आज माळरान संवर्धन हा विषय खूपच दुर्मिळ होत चाललेला आहे आणि या ठिकाणी जे लांडग्यांचं, कोल्ह्यांचं आणि तरसांचं अस्तित्व आहे ते या ठिकाणी टिकून राहील, असा प्रयत्न निश्चितच वन विभागाच्या माध्यमातून आणि किरकसाल ग्रामस्थांच्या लोकसहभागातून केला जाईल. त्यासाठी चिन्मय सावंत आणि बाकीचे जे या ठिकाणचे संशोधक आहेत, पक्ष अभ्यासक आहेत, वेगवेगळ्या वनस्पती चे अभ्यासक आहेत, त्यांची सुद्धा मदत घेतली जाईल आणि निश्चितच एक चांगलं काम या ठिकाणी उभं केलं जाईल, असं मी या ठिकाणी निश्चित सांगेन.